बातमी छत्रपती संभाजीनगर मधून आहे। मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हॉटेल रामामध्ये मुक्कामी आहेत। आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची पैठणमध्ये प्रचार सभा असणारे सभा वेगवेगळ्या असल्या तरी दोघंही एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याचं समोर येतंय। परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे आणि आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या पैठण या ठिकाणी सभा होणार आहेत। पैठण नगर परिषदमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी सभा होतील, परंतु पैठण नगर परिषदमध्ये संदीपान भुमरे जे खासदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे आणि विलास भुमरे जे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत यांच्यामुळे ही नगर परिषद प्रतिष्ठेची ठरलेली आहे आणि आज या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी सभा घेणार असल्यामुळे या ठिकाणी राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि विशेष म्हणजे पैठणमध्ये या दोघांच्या सभा होत असल्या तरी दोघेही म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शहरातील रामा इंटरनॅशनल या हॉटेलमध्ये दोघेही एकत्र मुक्कामी थांबलेले आहेत आणि थोड्याच वेळात या ठिकाणाहून ते पैठणकडे प्रचार सभेसाठी निघणार आहेत। कॅमेरामन संतोष शिरसाटसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। संजय राऊत आज माध्यमांसमोर बोलणार त्याआधी दिव्यात बॅनरबाजी करण्यात आली। एक योद्धा टायगर इज बॅक अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून दिव्यात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचं कामकाज आजपासून नागपुरात सुरू होणार आहे। नागपुरात 8 डिसेंबरपासून महाराष्ट्राचं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होईल आणि त्याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये आता तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। महाराष्ट्राच्या विधिमंडळ सचिवालयाचे 500 पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी नागपूरमध्ये दाखल झाले। तर आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी निश्चित केला जाणार आहे। नागपुरात आजपासून विधिमंडळ सचिवालयाचं कामकाज सुरू झालेलं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। 8 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन होत आहे। त्या पार्श्वभूमीवर मुंबईवरून विधिमंडळाचे अधिकारी कर्मचारी जवळपास 500 अधिकारी कर्मचारी नागपुरात दाखल झालेले आहे आणि आजपासून विधिमंडळाचं कामकाज जे आहे ते सचिवालयाचं कामकाज या ठिकाणी सुरू झालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज विधिमंडळ सल्लागार समितीची जी बैठक होणार आहे त्या बैठकीत निश्चित कालावधी कधीपर्यंत नागपुरातील हिवाळी अधिवेशन असणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे। 8 डिसेंबर पासून हे अधिवेशन सुरू होत आहे आणि संपूर्ण व्यवस्था जी आहे ती युद्ध पातळीवर पूर्ण केली जात आहे, अद्ययावत केली जात आहे। सचिवालयाचं कामकाज आजपासून सुरू झालेलं आहे। इतर तयारी ही युद्ध पातळीवर सुरू आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रवासी चाचणी यशस्वी झालेली आहे। 25 डिसेंबरपासून इथून उड्डाणांना हिरवा कंदील दाखवण्यात आला। 1600 स्वयंसेवकांना प्रवासी मानून विमानतळावरील संपूर्ण प्रक्रिया काटेकोरपणे तपासण्यात आली। पुणे महापालिकेकडून कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला। आजपासून पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आले। बायोमेट्रिकमुळे आयाराम गयाराम यांना चाप बसणार आहे। अनेक कर्मचारी कार्यालयात हजेरी लावत नसल्याचं समोर आल्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला। पुणे महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं स्पेस स्कॅनिंग म्हणजे बायोमेट्रिक हजेरी जी आहे ते लावण्यासाठी आपण पाहतो की मशीन या ठिकाणी बसवलेली आहे। कर्मचारी या ठिकाणी उभे राहतील आणि त्यानंतर त्यांचा फेस जो आहे तो स्कॅन झाल्यानंतर आपण पाहतो की या ठिकाणी कर्मचाऱ्याची हजेरी जी आहे ती या ठिकाणी लागलेली आपल्याला पाहायला मिळेल। आपण पाहतोय की अशा पद्धतीने हे फेसेक्स मशीन जे आहे त्या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे आणि आलेला कर्मचारी या ठिकाणी उभा राहील। आपण पाहतो की हे कर्मचारी सध्या त्यांचं फेस स्कॅन केल्यानंतर त्यांची हजेरी जी आहे ऑटोमॅटिक लागलेली आपल्याला पाहायला मिळेल। दुसऱ्या बाजूला हे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहतोय की या ठिकाणी त्यांना अशा रांगेमध्ये उभं केल्यानंतर समोरच्या स्क्रीनवरती त्यांचा फेस जो आहे तो स्कॅन होईल आणि त्यानंतर त्यांची हजेरी जी आहे ती लागली जाईल आणि आजपासून पुणे महानगरपालिकेच्या या सगळ्या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक असेल। क्षेत्रीय कार्यालय स्तरावरती 1 जानेवारीपासून ही बायोमेट्रिक हजेरी जी आहे ती सुरू केली जाणार आहे। कॅमेरा पर्सन चरण सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी।